कारण की मागच्या 2024च्या निवडणुकामध्ये अनेक ठिकाणी मी बोर्ड पाहिलं, बटिंग येतो कटिंग येते. तर मला तमाम आमच्या शेड्यूल कास्टचे एससी मध्ये येणाऱ्या 59 जातीच्या लोकांना मला सांगायचं आहे की ते वाक्य बटिंग येतो कटिंग येते हे आपल्यासाठी लागू होतोय. हा जे बीड ते मुंबई जे पायी मोर्चा निघालेला आहे, या मोर्चाचा मी सर्वप्रथम एक समाजाचा व्यक्ती म्हणून मी या मोर्चाचं स्वागत करतो. आणि स्वागत करत असताना हा खरोखर जे 59 जातीच्या ऐक्यासाठी एक काम आहे. Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की आरक्षणाचे जे उपवर्गीकरण आहे, ते उपवर्गीकरणाचा जो मुद्दा आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तापलेला आहे. आणि या मुद्द्यामुळे 59 जाती आहेत एससी कॅटेगरीतल्या, त्या 59 जातींचा खूप मोठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. जर का उपवर्गीकरण केलं तर त्याचे गंभीर परिणाम हे सर्वांना भोगावे लागतील. हा 59 जातीच्या करो किंवा मरो असा प्रश्न आहे. आपल्यासोबत आहेत हुलगेशजी, डॉक्टर हुलगेशजी चलवादी, आणि ते सामाजिक कार्यामध्ये सदैव तत्पर असतात. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आरक्षणाचा हा जो उपवर्गीकरणाचा विषय आहे त्याबद्दल आपली काय भूमिका आहे आणि या बाबतीत आपण समाजाला काय आवाहन करणार आहात. जय भीम जय शिवराय. मी प्रथम निलेशजी चव्हाण सम्यक क्रांती न्यूजच्या यांचा प्रथम या ठिकाणी वेलकम करतो. आणि त्यांनी जे प्रश्न विचारलं ते अतिशय महाराष्ट्राचा फार महत्वाचा विषयाचा प्रश्न विचारला. आज जे महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणचा जे विषय चाललेला आहे, या उपवर्गीकरणामध्ये 59 जातीचा प्रश्न आहे. आणि 59 जातीमध्ये 13% आरक्षणाचा प्रश्न आहे. मला आज या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की जे 59 जाती महाराष्ट्रातील जे शेड्यूल, जे 2 शेड्यूल आहे त्यापैकी एक कास्टच्या शेड्यूल पैकी हे जाती आहेत. आणि हे आर्थिक मागासवर्गीय जाती आहेत. आणि या जातीला या शेड्यूलमध्ये त्यांचा सर्वांगीण विकास व्हावं आणि सरकारने करावं म्हणून बाबासाहेबांनी हा शेड्यूल तयार केला होता. परंतु आजपर्यंतचे राज्यकर्तेने या 59 जातीच्या कधीच, म्हणजे ते शैक्षणिक असो, नोकरीचा आरक्षण असो, योग्य प्रकारे मिळू न दिलं. आणि योग्य प्रकारे मिळू तर दिलंच नाही. आणि आज याच जातीमध्ये अ ब क ड आणून जे लादण्याचा प्रयत्न करतात ते अतिशय चुकीची बाब आहे. कारण की आज पर्यंत या ठिकाणी जे जनगणना आहे हे जनगणना सुद्धा झालेलं नाही. या जनगणना झाला तर त्याच्यामध्ये कुठल्या जातीचे किती लोकसंख्या हे आपल्या लक्षात येईल. आणि ह्या लक्षात आल्यानंतर जरी त्यांनी केलं तर हे चुकीचंच होणार आहे. कारण की मागच्या 2024च्या निवडणुकामध्ये अनेक ठिकाणी मी बोर्ड पाहिलं, बटिंग येतो कटिंग येते. तर मला तमाम आमच्या शेड्यूल कास्टचे एससी मध्ये येणाऱ्या 59 जातीच्या लोकांना मला सांगायचं आहे की ते वाक्य बटिंग येतो कटिंग येते हे आपल्यासाठी लागू होतोय. तर मला असं म्हणायचं आहे की जे काँग्रेस सरकार असेल, आत्ताचे सरकार असेल, यांनी लोकांनी प्रथम जे आरक्षण रद्द झालेले आहेत ते आरक्षण प्रथम द्यावं. म्हणजे शैक्षणिक मधलं असेल, नोकरी मधलं असेल,
आज बरंच बघा कंपन्या, जे सरकारी कंपन्या होते ते बंद होऊन प्रायव्हेट झालेले, आणि प्रायव्हेटमध्ये तर कुठं आरक्षणाचा विषयच येत नाही. म्हणून मला म्हणायचं आहे की आज जे चालू आहे उपवर्गीकरणाचा विषय, हे थांबवलं पाहिजे. आणि जे शेड्यूलमध्ये असणारे 59 जाती, हे ज्याप्रमाणे त्यांच्यामध्ये जे काही मनभेद निर्माण झालेले आहे, सरकारने हा मनभेद हा दूर करावं आणि यांच्या ऐक्यासाठी काम करावं, एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो. सर, खूप मार्मिक आणि महत्वाचा तुम्ही विषय सांगितला की बटेंगे तो कटेंगे. आपण बाबासाहेबांचे जे पाऊल आहे ते पुढे नेतात, कारण बाबासाहेबांनी SC मधल्या 59 जातीला एकत्र बांधलं, त्यांना एकच नाव दिलं, शेड्यूल्ड कास्ट. आणि या शेड्यूल्ड कास्ट मध्ये बांधल्यामुळे शेड्यूल्ड कास्टची एक मूठ तयार झालेली आहे, एक ताकद तयार झालेली आहे. ही ताकद विभागली जाऊ नये म्हणून तुम्ही अतिशय मार्मिकपणे बटेंगे तो कटेंगे हा विषय आपण या ठिकाणी मांडला. मी आपले खूप खूप आभार मानतो. मला आपल्याला एक विचारावं असं वाटतं की जो मोर्चा येत आहे बीड ते मुंबई, त्या मोर्चाला तुम्ही काय आवाहन कराल, त्या मोर्चाबद्दल तुम्ही काय नियोजन कराल, आणि त्या मोर्चाला सहभागी होण्यासाठी तुम्ही समाजाला काय सांगाल? हा जे बीड ते मुंबई जे पायी मोर्चा निघालेला आहे, या मोर्चाचं मी सर्वप्रथम एक समाजाचा व्यक्ती म्हणून मी या मोर्चाचं स्वागत करतो. आणि स्वागत करत असताना हा खरोखर जे 59 जातीच्या ऐक्यासाठी एक काम आहे. हा काय इंडिव्हिज्युअल कुठल्या एका जातीसाठी नसून, तर मला असं म्हणायचं आहे की या मोर्चामध्ये आपण सर्वजण एकच आहोत, आणि सर्वांचं मत जे बाबासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्राच्या जे 59 जे जाती आहेत, ज्याला आपण SC म्हणतो, अनुसूचित जाती म्हणतो, या जातीने एकत्रित राहण्यासाठी या लोकांनी जे संकल्प उचललेला आहे, त्या संकल्पाचं मी स्वागत करतो. आणि समाजातील तमाम लोकांना सांगू इच्छितो, आपण हा ऐक्य बनवण्यासाठी, आणि हे जे उपवर्गीकरण आहे हे आपल्याला नको आहे सध्या तरी, असं माझं मत राहील. आणि सर्वजण या जे आपली मागणी आहे हे आपण मागितलंच पाहिजे. की आपण जर मागितलं नाही तर स्वतःची आई देखील स्वतःच्या लेकाला दूध पाजत नाही. आपण याच्यासाठी आवाज उचलला पाहिजे, याच्यासाठी बोललं पाहिजे, सर्वांगीण विकास झालाच पाहिजे, हा माझं मत आहे. तुम्ही SC कॅटेगरीमध्ये महार किंवा बौद्ध समाज आहे, त्यांना फक्त आवाहन करताय काय, सर्वांना आवाहन करताय? मी सर्व जातींना आवाहन करतो, 59 जातींना आवाहन करतो. कारण की आपण मागासवर्गीय आहोत, आणि आपल्याला मागासवर्गीय का म्हटलं गेलेलं आहे, आपण आर्थिक दृष्टीने फार कमकुवत होतो, यामुळेच आपल्याला मागासवर्गीय म्हटलेले आहे. आज जर मी पाहिलं बोटावर मोजके इतकेच लोक हे कुठेतरी सक्षम झालेले आहे, उर्वरित लोक अजूनही आहे. तर मला सरकारला म्हणायचं आहे, येणाऱ्या काळामध्ये 59 जातीतले सर्व लोकांना प्रथम शिक्षण द्यावं, आणि चांगल्या प्रकारचे शिक्षण द्यावं, आणि जे काय आरक्षण बंद केलेलं आहे ते आरक्षण चालू करून यांना सर्वांगीण विकास करावा, हाच माझं मत राहील. खूप खूप आभार डॉक्टर हुलगेश चलवदे यांचे मानतो की ज्यांनी 59 जातीमधील जे सगळे जाती आहेत, 59 SC मधले प्रवर्गातील सगळ्या जाती आहेत, म्हणजे महार असतील, बौद्ध असतील, ज्याला बौद्ध म्हणतो, त्याबरोबर मातंग आहेत, चांभार आहेत, वाल्मिकी समाज आहेत, ढोर आहेत, अशा सगळ्या जाती आहेत. सगळ्यांना आवाहन करत आहे मी, त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि आपणा सर्वांना विनंती करतो की सरकारला या बाबतीत तुम्ही सरकारला न्याय देण्यासाठी, सरकारकडे न्याय मागण्यासाठी आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हावं, आणि आपण एकजूट आहोत हे दाखवून द्यावं. जय हिंद, जय श्रीराम. जय.